संभ्रमाख्याति देशमाख्याति भाषणम संभ्रमास्नेमाख्याति वपुराख्याति भोजनम. तुमच्या वागण्यावरून तुमची खानदान समजली जाते. कुळ आचारप्रमाख्या देशमाख्याति भाषणम. भाषणावरून तुम्ही कुठले कोकणातले आहात त्या घाटावरचे लगेच ओळखले जातात. अंतःकरणामध्ये किती आदर आहे, घरी आल्यानंतर कसा सत्कार होतो तुझ्यावर अवलंबून आहे. आणि काय खाता हे शरीरावर अवलंबून आहे. बोलण्यामुळे माणसं जोडली जातात आणि बोलण्यामुळे माणसं तोडली जातात. एक छोटासा तुम्हाला दृष्टांत सांगतो. इंग्लंडची राणी होऊन गेली. तिचं नाव व्हिक्टोरिया राणी. तिचा नवरा एडवर्ड. नवऱ्या बायकोचं भांडण झालं थोडस. नवऱ्या बायकोचं काय संसारामध्ये भांडण होतं तेव्हा ती नवरा रुसला तिच्यावर. राणी होती आणि कडी लावून बसला आतमध्ये. राणीने बुकरा घेतला तर दरवाजा ठोकला. हो दरवाजा उघडा. आतून आवाज आला, कोण बोलतेस? ती बोलली मी व्हिक्टोरिया राणी बोलते. दरवाजा उघडला नाही. परत दरवाजा ठोकवला, कोण बोलतेस? व्हिक्टोरिया राणी बोलते. दरवाजा उघडला नाही. असं 5-6 वेळा झालं आणि राणीला चूक आपली समजली आणि 7व्या वेळा असा दरवाजा ठोकवला. आतून आवाज आला, कोण बोलतेस? आपली प्रिय पत्नी बोलते आहे. असं म्हटल्याबरोबर दरवाजा उघडला. भांडण मिटलं. प्रिय वाक्य प्रदान सर्वे तुष्यंती जनता तस्मात अति प्रयत्न वचने चिंतन देतात. बोलण्यामुळे माणसं जोडली जातात, बोलण्यामुळे माणसं तोडली जातात. माणसाच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे माणूसच बोलतो. नंबर 5 ज्ञान आहे ना, ज्ञान हे फक्त माणसाला आहे. बाकीच्या योनीमध्ये ज्ञान आहे फक्त 4 प्रकारचं. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभिजनानां ज्ञानो हि तेषां अधिक विशेषो ज्ञानेन पशुभि समानः. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनीशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान आहे विज्ञान सर्वांशी. माणसाला जे ज्ञान आहे ना ते भजनाचं ज्ञान आहे. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कधी ज्ञान नाही कोठे. मला सांगा, गाढवं भजन करतात का? गाढवं नाही. गाढवं भजनामध्ये गोंधळ करतील पण भजन करत नाही. पहिल्याची रीती नाही. घोड्यांचं सिविल संस्कार नाही, हे सगळं माणसा करताय. मला काय सांगायचंय, ज्ञान आहे ना हे भजनाचं ज्ञान फक्त माणसाला दिलेले आहे. नंबर 6 माणसालाच लाज आहे, बाकी कोणाला लाज नाही. माणूस कपडे वापरतात. नंबर 7 देवाचं स्मरण फक्त माणूस करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. नंबर 8 या देहाची इच्छा वरचे देव करतात. या लोकीचा हा देह
इह देव इच्छितांती पाहे धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो स्वर्गीचे आम्हा इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. वरचे देव या देहाची काय इच्छा करतात तर या देहामुळे माणसाला जन्म मरणातून मुक्त होता येतं. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ देती. म्हणजे वरचे देव या देहाची इच्छा करतात. नंबर 9 या देहाने माणूस देव होतो. पशु का होत पनैया नर का कछु न होय एक बार नर करणे करे तो नर का नारायण होय. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीर साध्य होय केले शरीर साध्य परब्रह्मा. 9वं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं आणि देव होता येतं. नंबर 10 ही आहे कर्मभूमी काय करायचं तुम्ही करू शकता. नंबर 11 ही आहे पाप पुण्य भूमी. पाप पुण्य फक्त माणसाला आहे बाकीच्या योनीमध्ये पाप पुण्य नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही उपजता मरती पहिली आंध होती पाहुमुखी. नंबर 12 सर्व सुखाचा अधिकारी फक्त माणूस आहे. नंबर 13 हे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन कशाला म्हणतात माहिती तुम्हाला. 2 पेक्षा जास्त मार्ग फुटले जातात. जंक्शन कल्याण जंक्शन कुर्डुवाडी जंक्शन दौंड जंक्शन मनमाड जंक्शन कल्याण जंक्शन का कल्याणवरून पनवेलला जाता येतं मुंबईला जाता येतं नाशिकला जाता येतं आणि पुण्याला पण जाता येतं. तसं या देहाने नरकाला जाता येतं स्वर्गाला जाता येतं ब्रह्मलोकाला जाता येतं आणि वैकुंठला सुद्धा जाता येतं. याला जंक्शन स्टेशन म्हटलेलं आहे. आणि शेवटचं वर्ष सामान्य अभंगामध्ये घुसणार आहे. या देहातून माणूस जन्म मरणातून मुक्त होऊ शकतो. येण्याची शरीरे शिरा येणे सरे मोहना येर झाले चिरापडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या देहाने माणूस जन्म मरणातून सुटू शकतो. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण सगळीच माणसं जन्म मरणातून सुटू शकत नाही. मग कोण सुटू शकतो तर तुकाराम महाराज या अभंगाच्या ध्रुपदामध्ये सांगतात त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्ताले व्यापारे पाय पुरारे. शंकराचार्य म्हणतात जन्म आणि मरण हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि या जन्म मरणातून मुक्त होण्याचा अधिकार फक्त माणसाला आहे बाकी कुणाला नाही. माणसाने काय करायचं या देहातून जन्म मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करायचे. पण सगळीच माणसं मुक्त होत नाहीत का. प्रयत्न करणारे मुक्त होतात. माणसाचे प्रकार किती आहेत 3. नंबर 1 मूर्ख नंबर 2 मुमुक्षु नंबर 3 मुक्त. मुक्त कशाला म्हणायचं त्याला जन्म मरणच नाही. मुक्त काजळ्या म्हणावी बंधनाची नाही भावी. आणि मूर्खाला काय मूर्खाला जन्म मरण म्हणजे काय समजतच नाही बुवा. जसं येडीला माहेर आणि सासर सारखंच येडीला तसं मूर्ख माणसाला बंधनमध्येच काय समजत नाही. एक छोटासा तुम्हाला दृष्टांत सांगतो. तुरुंगामध्ये 1000 कैदी होते आणि नवीन राजा आला. राजाने नियम केला म्हणजे आता मी 20 कर्मी कार्यक्रम करणार आहे माझ्या मताप्रमाणे मला माझ्या हातात सत्ता आहे. त्यानं पहिलेच कलम दिलं तुरुंगामध्ये जे कैदी आहेत त्या सगळ्यांना सोडून द्यायचे. प्रधानजी बोलले हो सगळे जर बाहेर येण्याचा गोंधळ होईल. माझा सल्ला घ्या कारण माझे केस पिकले अनुभवाने. तुमचं काय मत आहे. आम्हाला ज्याला बाहेर यायची गरज आहे ना ज्याला बाहेर यायची इच्छा आहे ना त्याला पण सोडू ना. याच्याकरता काय करायचं म्हणजे युक्ती सांगतो. म्हणजे तुम्ही जायचं तुरुंगामध्ये मी तुरुंगामध्ये येणार आणि एक लेखक हे 3 जण तुरुंगामध्ये जाऊ आणि ज्याला जे पाहिजे ते देऊ. त्या राजा प्रधानजी लेखक तुरुंगामध्ये आले आणि त्याचा मोठा बोर्ड लागला डिजिटल बोर्ड. नवीन राजा आलेला आहे ज्याला पाहिजे ते मिळेल. त्या सगळ्या 1000 कैद्यांनी रांग लावली. पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे तर क्लार्क सांगितलं लिहून घ्यायचं याला काय पाहिजे.
तो तर जेवणाची सोय बरोबर नाही. जर कोल्हापुरी व्हेज आणि सोलापुरी ज्वारीची भाकरी मिळाली ना त्याला आभार आहे. त्याच्या नावावर काय करा, भाकरी आणि झुणका. चला पुढे. दुसऱ्याला विचार तुम्हाला काय पाहिजे. त्याने सांगितलं इथं गरम होते, जर एसीची सोय केली तर बरोबर. एसी, त्याच्या नावाने एसी करा. तिसऱ्याला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे आता पत्ते खेळायला मिळत नाही, जर पत्ते खेळायला मिळाले ना आम्हाला. चौथ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तुम्हाला म्हणाल दारूची बाटली पाहिजे संध्याकाळी झोपताना. त्याच्या नावावर दारूची बाटली. चौथ्याला पाचव्याला विचार तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे गुटख्याच्या 2-4 पुढे पाहिजे. इथं तंबाखू सुद्धा मिळत नाही, त्याच्या नावावर गुटखा. 1000 लोकांची नावं घेतली तर कीर्तन संपेल. मी आठवत घेतो 999 माणसाने काय मागितलं, तुरुंगात काय पाहिजे ते मागितलं. एक माणूस चुकून तुरुंगात गेला होता, त्याची इच्छा नव्हती, काय त्याच्या कट्यात सापडला होता. तो आला म्हणजे तुम्ही मला काय पाहिजे, राजाने विचारलं. म्हणजे खरंच देणार का, आपल्या तेरेकडे कोण लावलं पाहिजे ते मिळणार. असं करा, चप्पल काढा, माझ्या गळावर काढा, एकदा तुरुंगाच्या बाहेर मला काढा. दुष्टात संपला. दुष्टात कशाला सांगितलं मी, एक काढाच इच्छा होती तुरुंगाच्या बाहेर, बाकी सगळ्यांना वाटलं इथंच राहावं. तसं ज्याची सुटण्याची इच्छा आहे ना त्यालाच तुकाराम सांगतात, त्यांची सरली एल्गार आणि झाला सफळ व्यापार. म्हणजे साधकांकरता मुमुक्षुकरता अभंग आहे. सगळ्यांची याच्यात संपली नाही, त्यांची. कोणाची याच्यात संपली, अभंगाचं पहिलं चरण. एल्गार झाला सफळ व्यापार. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची एल्गार म्हणजे जन्म मरण संपलं. ज्याने पहिल्यांदा हरीला ओळखला नंतर साठवला. ओळखला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी शिपी सहित. आणि ओळखीला हरी साठविला पोटी, पोटात त्याची बेडी दुःख कैसे. पहिल्यांदा ओळखायचा हरी हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेच. सर्व गती राम देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी, एक राम दशरथ का बेटा.
एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा। वही राम दशरथ का बेटा, वही राम घट घट में बैठा, वही राम का सभी पसारा आणि वही राम आहे सबसे न्यारा। सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये हरी आहे, पण आपलं चित्त मात्र त्याच्याकडे नाही। म्हणे कोटी कोटी, कुठली कोटी? ज्याच्या चित्तामध्ये जनावर आहेत तो गोठा, ज्याच्या चित्तामध्ये बायका मुलं आहेत ते घर, ज्याच्या चित्तामध्ये धन आहे धन ती बँक, ज्याच्या चित्तामध्ये राजकारण आहे चावडी किंवा लोकसभा, आणि ज्याच्या चित्तामध्ये नट नटे आहेत थिएटर, ज्याच्या चित्तामध्ये हरी आहे ते मंदिर, मोठा करायचं, घर करायचं, थिएटर करायचं तुमच्या हातामध्ये आहे। सात टीव्हीला हरी जी हृदय मंदिरी, आणि सगळ्या संतांनी सगळ्या भक्तांनी याला हृदयामध्ये साठवला। कसं काय साठवला? ज्ञानोबाने दृष्टांत दिलेला आहे। हे वडाची बी आहे ना, वडाची बी एवढी छोटी असते, पण ते मोठं झाड समोर जातं। ते वर्तन दिसती देही, पण ते देहीला माझे खाई, मी त्या हृदय समग्र असे, सविस्तर वाटतो जैसे, बीज खेळती माझी असे, बीज कनवशी ओटीची बी। कलकत्त्यामध्ये एक झाड आहे 2 मैल लांब, एकच झाड, पण एका बीज पासून झालेलं आहे। मला वाटतं हल्लीच्या भाषेमध्ये एवढी सृष्टी एवढ्याच्या दृष्टीमध्ये साठवली जाते। आपण बघतो ना ते सगळा डोळा नाही, गोल आहे ना, काळा भाग पावली तेवढंच बघतो आपण। या हल्लीच्या भाषेमध्ये मोबाईल आहे ना, त्याच्यामध्ये जी मेमरी आहे ना, मेमरी 16 GB 32 GB, त्याच्यामध्ये सगळं सामावलं जातं। गाथा सामावलं जातो, ज्ञानेश्वरी सामावली जाते, भागवत सामावलं जातं, सगळे सामावलं जातं एवढ्याच्या जीबी मध्ये। तर एवढा मोठा परमात्मा एवढ्याच्या हृदयामध्ये आपण साठवू शकतो। एवढा प्रभू भावे याने संपुष्टी राहावे। हनुमंताने साठवला, सावता महाराजांनी साठवला, तुकाराम महाराजांनी साठवला। धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जातात त्रैलोक्याचा। आणि ज्याने देवाला हृदयामध्ये साठवलं ना, त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही। म्हणजे हिंदी वाक्य आहे, हिंदी वाक्य पुढे लक्षात ठेवा। सबसे बड़ा क्या है? तो सबसे बड़ी पृथ्वी है। पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी। शेष बड़ा, शेष काहे का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा। तो शंकर बड़ा, शंकर काहे का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा, तो रावण बड़ा। रावण काहे का बड़ा? तो राम के मन से उड़ा, तो राम बड़ा। राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा, तो बड़ा कौन? हनुमान ही बड़ा। भगवान से भक्त ने बड़े कर गए संत सुजान, पूला बांधे रघुवीर चले कुदिले हनुमान। भगवानापेक्षा भक्त मोठे का? रामाला लंकेवर जाण्याकरता 5 दिवस 400 मैल पूल बांधावा लागला, पण हनुमंतराय त्याच्या अगोदर जाऊन आले। म्हणून ज्याने हृदयामध्ये देवाला साठवला, जगामध्ये त्याच्यासारखं मोठं कोणी नाही। मला सांगा, रामाची मंदिरे जास्त आहेत का हनुमंताची मंदिरे जास्त आहेत? हा, हनुमान बरोबर आहे ना? मग ते देवापेक्षा भक्त मोठा होऊ शकतो। हनुमंताने हृदयामध्ये परमात्म्याला साठवला, म्हणून हनुमंतासारख्या जगामध्ये मोठं कोणी नाही। ज्याने देवाला हृदयामध्ये साठवला ना, तो मोठा माणूस। साठवलेला हरी ही हृदय मंदिरी, आणि ज्यांचं हृदय मोठं ना, तो महात्मा भक्त। मला वाटते आपल्या देशामध्ये मंदिर जास्त आहेत। राम मंदिर आहे ना, ते मोदींनी मूर्ती स्थापना केली। किती वर्षांनी माहिती आहे तुम्हाला? 550 वर्षांनी। 550 वर्षांनी आता रामाची मूर्ती बसलेली आहे, त्याचा वाद सुरू होता। आपली मंदिर भारतामध्ये जास्त आहे, हा मंदिराचा देश आहे। महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग किती आहेत महाराष्ट्रामध्ये? हा, अरे 12 सगळ्या देशामध्ये आहे। हा, महाराष्ट्रामध्ये फक्त 4च आहेत, 4। सौराष्ट्रे सोमनाथम च, श्री शैल्यमल्लिकार्जुनम, उच्चैन्यम महाकालम, ओंकारम अमलेश्वरम, परल्यम मोदिनाथम च, दाक्षिणात्य भीमशंकरम।
हे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, 4 कुठे कुठे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? नंबर 1 भीमाशंकर, नंबर 2 त्र्यंबकेश्वर, नंबर 3 परळी वैजनाथ, नंबर 4 घृष्णेश्वर. आणि औंढ्या नागनाथ आहे ना, हे नाही तर नागनाथ तिकडचं द्वारकेचा सुभाषितामध्ये द्वारकेचं सांगितलं नागनाथ. महाराष्ट्रामध्ये 4 ज्योतिर्लिंग आहेत. विठोबा कुठे आहे सध्या? विठोबा महाराष्ट्रामध्ये आहे. राम आणि कृष्ण तिकडे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंदिर जास्त आहे. मला वाटतंय आपलं घर सुद्धा एक मंदिर पाहिजे. घर एक मंदिर. हे पिक्चर होऊन गेल्यापूर्वी कोणाचं घर मंदिर होतं? ज्या घरामध्ये नेहमी भजन चालतं ना, ते घर मंदिर. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जे ते नाम घोष होय निरंतर. आता घर झाले काय थिएटर. का? टीव्ही आला ना, ते सगळ्या मालिका आल्या. ही मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, 12 वर्षापूर्वी मालिका बघा बघा. नाही 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 नाही, ज्या घरामध्ये भजन आहे ना, ते घर मंदिर आहे, मंदिर. चांगल्या घराची लक्षणं किती आहेत? चांगल्या घराची लक्षणं दाखला, ऐकून ठेवा. सानंदम सदनम सुताच सुखिया कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुधनम सोयश्रीता अज्ञापरा सेवका आतिथ्यम शुभुल्न प्रतिदिनम इष्टाशमानम ग्रहम साधहो सन्न उपासते धन्य होस्ताश्रमा. नंबर 1 चटणी भाकरी खा, पण सगळ्यांनी आनंदात राहा घरात. नंबर 2 मुलगा आज्ञाधारी पाहिजे. नंबर 3 बायको खेकसणारी नको, मृदू बोलणारी पाहिजे. सानंदम सदनम सुताच सुखिया कांता मृदु भाषिणी सन्मित्रम, ज्याचे मित्र सज्जन आहेत, म्हणजे बेरमारमध्ये नाही भांडण आणणारे. ज्याच्या घरी कष्टाचा पैसा येतो, 2 नंबरचा नाही, ब्लॅक मनी. जो स्वतःच्या बायकोवरच प्रेम करतो, ज्याच्या घरी अतिथीला पाणी तरी मिळतं, ज्याच्या घरी देवाची संतांची पूजा होते, ज्याचे नोकर आज्ञाधारक आहेत, जे मिष्टांना खातात, आणि ज्यांच्या घरी साधूंची वर्दळ आहे, धन्य वृत्ताश्रमा. तुम्हाला असं घर कोणाचं होतं का? असं घर होतं कोणाचं? पांडवांचं. 5 जणांमध्ये एकच बायको, बरीच भांडण नाही हो. म्हणून द्वारकेचा राणा त्यांच्या घरी नेमेचा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या द्वारकेचा राणा पांडवा घरी. भाविकांचे काम देवा के करी काळी धर्मा घरी उच्चिष्टते. आपलं घर कसं पाहिजे? पांडवांसारखं पाहिजे. एकमेकांकरता जीव दिला पाहिजे, जीव घेतला पाहिजे. नाही 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 नाही, ऐका, महाराष्ट्रामध्ये असं घर झालं कुठलं? पंढरपुरामध्ये नामदेवरांचं घर. नामदेवरांनी समाधी घेतल्याबरोबर ना, घरातल्या 13 जणांनी समाधी घेतली. एक सून गेली होती, बाळंतपणा करता, मुलगा झाला होता. ती घरात आली, घरात कोणीच नाही. तिला सगळ्यांनी समाधी घेतली. ती देवाजवळ गेली आणि झालेला मुलगा असा फेकला देवाच्या पायाजवळ आणि स्वतः प्राणोत्क्रमण केला. त्या 14 जणांची समाधी कुठे? पंढरपूरला देवाच्या पायाजवळ आहे. का? एकमेकांकरता जीव देणारी माणसं पाहिजे, त्याला घर म्हणतात.
किंवा घर कसं पाहिजे सांगितलं मी की शरीर सुद्धा एक मंदिर आहे, याला सुद्धा बरोबर सांभाळलं पाहिजे. देहो देवालय प्रोक्तम आत्मा देव सनातनम त्याचे ज्ञान निर्माल्यम सोमभावेन पूजेन. देह देवाचे मंदिर हे भावगीत आहे, अभंग नाही. पण देह सुद्धा मंदिर आहे आणि सगळ्यात महत्वाचं मंदिर आहे हृदय. हृदयाला मध्ये म्हटलेलं आहे साठविला हरी जी हृदय मंदिर त्यांची सगळी अर्धार झाला सफळ व्यापार. एखादा माणूस आंधळा असेल जगतो, बहिरा असेल जगतो, लंगडा असेल जगतो, पांगळा असेल जगतो, कोमामध्ये गेला मेंदू बिघडला जगतो. पण हृदय मध्ये पडलं तर न्यायची तयारी करावी लागते. सगळ्यात हृदय महत्वाचं आहे. सगळा परमार्थ हृदयावर अवलंबून आहे आणि ज्याने हृदयामध्ये देवाला साठवला ना त्याचं हृदय आहे मंदिर. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सगळी अर्धार झाला सफळ व्यापार. आणि हा हरी जो आत आहे ना तो भक्तीने बाहेर येतो. आरोग्यादशायनी साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयाची मूर्ती भावशिधी झालेली आहे. आणि तो जर हातात आला तर आपला भय चिंता संपली जाते. अभंगाचं तिसरं चरण भय चिंता. जगाचा मालक हातात आला तर इहलोकीचं भय संपलं आणि पारलौकिक चिंता संपली. भय चिंता नाही. संत कोणाला म्हणायचं? ज्याच्या हातामध्ये देव आला त्याला संत. जो देवाचं कधी कधी स्मरण करतो, संसारी माणूस देव मिळवण्याचा प्रयत्न करतो, साधक देवाचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे सिद्ध, देव ज्याच्या हातात आलेले आहे संत. हरी आला हातात मग कैशी भय चिंता साप पडायला हाती तरी हे झाले निश्चिंत तुकाराम म्हणतात. आता हे मोठं लक्षण आहे. जगाचा मालक त्याच्या ताब्यात आला त्याचं भय संपलं, चिंता संपली. हे लौकिक भय पारलौकिक चिंता. तुकाराम म्हणतात तुका म्हणजे हरी काही ओढून येते ओळी. पहिल्यांदा पाप हरण करतो, त्याच्यातलं चित्त हरण करतो आणि त्याच्यातलं जन्ममरण हरण करतो. ऐसे कर्ज वै खरी केशवा मुकुंदा मुरारी रामकृष्ण नामे भरी हरी हरी दोष सकळ. हरीने माझे हरले चित्त हार वित्त विसरले. आणि तो काय म्हणे हरी काही ओढून येते ओळी. सगळं हरण करतो,
जन्ममरणातून मुक्त करतो आणि आनंद देतो. या जगात आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि त्याची पहिली सुरुवात आहे संस्कार. तर मी महाराजांना धन्यवाद देतो की आपल्या जीवनामध्ये म्हणजे चिंतामणी महाराजांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. मुलं शिकतायत पण शिकून मोठी झाल्यानंतर काय करतायत? आई वडिलांनाच विसरतायत. आता मुलाला मी सांगतो माझा मुलगा अमेरिकेला आहे, किती पगार आहे त्यांनी सांगत नाही मला, पण आमच्याशी बोलतच नाही तो. असं शिकून काय उपयोग आहे माणसाला? जर मुलांच्यावर चांगले संस्कार केले ना, मुलं आई वडिलांना बरोबर सांभाळतील. म्हणून मी त्यांना माझा धन्यवाद देतो. साधी सात थोडा भजन 2-3 सूचना देऊन आपली सेवा सुरू होतो. साठविला हरी झाला सकळ व्यापार हरी आला आता. मग काय शिवाय चिंता तुका म्हणे हरी, काही उरवणे ते उरी, त्यांची सरली यंदान झाला सकळ व्यापार. मागच्या वेळी मी आलो 2 वर्षापूर्वी प्रवचनाची सेवा दिली होती आणि दोघांच्या कथा सांगितल्या. कोणाकोणाच्या कथा सांगितल्या माहिती आहे तुम्हाला? नाही माहित ना? नंबर 1 ध्रुव बाळाची कथा सांगितली होती. नंबर 2 उपमन्यूची कथा सांगितली होती. लहानपणी याने देवाला मिळवला, उपमन्यूने मिळवला आणि ध्रुवाने सुद्धा मिळवला. कसं काय मिळवला? देवाचं भजन करून मिळवला. मुलांनी काय करायचं माहितीये? मोबाईल बघायचं नाही. कोणाकडे मोबाईल आहे? मॅट्रिक झाल्याशिवाय मोबाईल आता घ्यायचा नाही. मॅट्रिक झाल्याशिवाय जरी बाप करोडपती असला तरी. आणि काय करायचं? आपली सगळी वेळ अभ्यासामध्ये घालवायची. हे वेळेचे 3 प्रकार आहेत: अनर्थक, निरर्थक आणि सार्थक. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, व्यसनामध्ये, अनर्थक. जी वेळ टीव्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, मोबाईल बघण्यामध्ये जाते, निरर्थक. आणि जी वेळ भजनामध्ये जाते, काकड्यामध्ये जाते, हरिपाठामध्ये जाते, सार्थक. ब्रह्मदेवाचा जरी वशिला लावला ना, गेलेली वेळ परत मिळत नाही. म्हणून मुलांनी विशेषतः वेळेला महत्व दिलं पाहिजे. सगळी वेळ अभ्यासामध्ये घालवली पाहिजे. आता मी कीर्तनकार झालोय ना, मी काय केलं? कीर्तन केलं. अरे कीर्तन केलं पण कसं केलं? सगळी वेळ परमार्थामध्ये घालवली. लोकांचं ऐकून ऐकून मी उभा राहायला लागलोय. आपली वेळ जर परमार्थामध्ये घालवली ना, तर देव आपलं कल्याण करतो. तर या सगळ्यांचं कल्याण हो आणि भिवंडी सुद्धा हो. कार्यक्रम आपला भिवंडीमध्ये चालू आहे.
तिथून भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये चांगली पण हुशार हो, त्यांची कीर्ती हो, प्रवचनकार तयार हो, कीर्तनकार तयार हो आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. परिणम्य ते प्रोते आदिगते सरते करणे घ्यावे कमते भिंगासे तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे पाच मिनिटं शांत बसायचं आहे. आताच या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण यशवंतजी महाराज पाटील यांचं सुश्राव्य कीर्तन झालेलं आहे. तसं तर आजचं थोडंसं शेड्यूलच चेंज झालेलं आहे. ज्यांचं कीर्तन पत्रिकेमध्ये होतं ते महाराज काही आले नाही. ज्यांचं डिक्लेअर झालं त्यांचं कीर्तन काही होऊ शकलं नाही.
फेटा बांधण्याकरता मी गेलो आणि तेवढ्यात महाराज आले आणि मग महाराजांनी सांगितलं की अनायासे केशव महाराज आलेले आहे तर त्यांचे कीर्तन झालं पाहिजे. खरंच आपलं महत् भाग्य आहे देण्याकरता आले, अनायासे आले. फार मोठा अधिकार आहे महाराजांचा. त्यांचा एक ग्रंथ आहे बघा, पुस्तिका, त्याचं नाव आहे, काय नाव आहे माहिती तुम्हाला? पारमार्थिक शतकोटी. फार सुंदर ग्रंथ आहे. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये वाचला ना तर पुन्हा दुसरे ग्रंथ वाचण्याची गरज नाही, इतकं त्याच्यामध्ये प्रमाण आहे, इतके सुंदर लेखिका आहे. महाराजांनी ते पुस्तक लिहिलेले आहे. तुमच्या जीवनामध्ये कधी वाचण्याचा योग आला तर नक्कीच महाराजांचं पुस्तक वाचा, फार सुंदर आहे. पारमार्थिक शतकोटी नावाचा ग्रंथ आहे. महाराजांचा अधिकार फार मोठा आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या आश्रमाला भेट दिली आणि या ठिकाणी येऊन सुंदर कीर्तन रूपी सेवा केली. त्याबद्दल आपण आश्रमाच्या तर्फे किंवा महाराजांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी थोडासा सन्मान करणार आहोत. शाल आणि श्रीफल देऊन महाराजांचा सन्मान आपल्याला करायचा आहे, महाराजांनी तो स्वीकारायचा आहे. महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आमचे संस्थेचे तुकाराम महाराज गुट्टे हे त्यांचा सन्मान करतील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. महाराजांनी या ठिकाणी येऊन जे ज्ञानामृत आपल्याला पाजले ते आपल्या स्मरणामध्ये कायम ठेवून आणि आपल्या जीवनाची वाटचाल